नमस्कार. बरेच विद्यार्थी असे असतात की लहानपणापासून स्वप्न असतं की इंजिनिअरिंग करायचं आहे. मग आता 10वी परीक्षा झाली किंवा काही विद्यार्थ्यांची 12वी परीक्षा झाली. मग मला इंजिनिअरिंग करायचंय तर मी काय करावं? मॅक्सिमम 10वीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की मी 11वी-12वी सायन्स करावं की डिप्लोमा करावं? मग विद्यार्थी तर गोंधळलेले आहेत. मग पालक काय ठरवतात? आसपास कुणाकडून तरी विचारतात, मग जुन्या विद्यार्थ्यांना विचारतील किंवा काय, मग त्याच्यावरून निर्णय घेतात. तर मी त्या पूर्ण 11वी-12वी सायन्सचे फायदे काय, डिप्लोमाचे फायदे काय, काय करायला पाहिजे, हा सगळ्या गोष्टींचा विचार विथ फॅक्ट आणि जो काय डेटा अवेलेबल आहे, जर वर्ष ऍडमिशन प्रोसेस होते त्याचे नंबर्स किती टक्के पाहिजेत, किती जागा असतात, या व्हिडिओमध्ये बघूया. मी मागचे 2 व्हिडिओ होते, या व्हिडिओमध्ये मी अपडेट देतोय की बाबा नवीन गोष्टी, काही नवीन नियम आले 1-2 वर्षांपासून, की तेही मी या व्हिडिओमध्ये टाकतोय. ठीक आहे, चला तर हा व्हिडिओ पाहूया की सगळ्या गोष्टी आणि जे डाऊट्स असतील ते पण क्लिअर होतील. ओके. आता इंजिनिअरिंग बद्दल सांगायचं झालं तर मी माझं पहिलं क्वालिफिकेशन सांगतो, नाहीतर उठला सुटला कोण पण सांगितल्यासारखं सांगा लागलाय म्हणणार तुम्ही. माझं एमटेक झालंय थर्मोडायनामिक्स मध्ये, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. गेट एक्झाम 10 वेळा दिले, IIT एक्झाम दरवर्षी घेतं. थर्ड इयर लास्ट इयरचे विद्यार्थी देऊ शकतात. मी 10च्या 10 वेळा चांगल्या मार्कांनी पास झालोय. मग NIT, VJTI, मुंबई, वालचंद, सांगली या कॉलेजांमध्ये ऍडमिशन झाले. ही महाराष्ट्रातली किंवा देशातली टॉप लेवलची कॉलेजेस येतात. चांगल्या कॉलेज रेप्युटेशन आहे यांचं प्लेसमेंटसाठी वगैरे. सो माझं इंजिनिअरिंग मध्ये ठीकठाक बाबा झालाय, अभ्यास झालाय. आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये पण मी बऱ्यापैकी होतो. ARC सेंटर्स वगैरे असतात मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला शिकवायला होतो. चला, फर्स्ट पॉइंट काय, आता मी पहिला नोट देतोय मुद्दाम का, की हे जरासं बघून घ्या की हे नंतर लागणार आहे. ओनली 10% सीट्स फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. आता इथं मोठं होतं तर म्हणून लिहिलं नाही, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थी हे डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतात. हा. दुसरा काय, डिप्लोमाची जी कॉलेजेस आहेत ना, मागच्या काही वर्षांमध्ये बंद पडलेत बघा. बरीच कॉलेजेस अशी झाली की ती बंद केली आणि डिप्लोमाकडे जाणारा प्रवाह मुलांचा कमी झालाय. आणि त्यामुळं सरकारनं निर्णय घेतला, परमिशन फॉर डिप्लोमा कॉलेजेस टू ओपन इंजिनिअरिंग, थोडंसं स्पेलिंग, इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे. म्हणजे डिप्लोमा कॉलेजला परमिशन काय दिली की नवीन इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या प्रिमायसेस मध्ये काढा. मागच्या 2-1 वर्षात बघा, जिथं जिथं डिप्लोमा कॉलेज होती बऱ्यापैकी ठिकाणी आज इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झालेत. मग हे 3 नियम, बऱ्यापैकी डिप्लोमा कॉलेज बंद झाली, 10% सीट असतात आणि डिप्लोमा कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये डिप्लोमा पण आहे आणि आता इंजिनिअरिंग पण आहे. आता हे नंतर लागणार आहे, आपण नंतर डिटेलमध्ये बघूया त्या गोष्टींना. आता मुद्द्यावर येतोय मी. 11वी-12वी सायन्स इथं लिहिलेलं आहे, डिप्लोमा तिथं लिहिलेला आहे आणि इकडे एक एक पॉईंट आपण पाहूया. ड्युरेशन काय आहे की तुम्ही जर डिप्लोमा करून किंवा 11वी-12वी सायन्स करून इंजिनिअरिंग करायला किती वेळ लागेल? 11वी-12वीची 2 वर्ष आणि 11वी-12वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताय, अशी टोटल 6 वर्ष लागतील तुम्हाला इंजिनिअरिंग पूर्ण करायला. मग डिप्लोमा केले, डिप्लोमाची 3 वर्ष आणि डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतला, ती 3 वर्ष, अशी 6 वर्ष लागतील. म्हणजे तुम्ही 11वी-12वी करून इंजिनिअरिंग करा किंवा डिप्लोमा करून करा, तुम्हाला 6च वर्ष लागणार आहे. त्यामुळे तिथं काय फायदा तोटा असं काय नाहीये. दुसरं, टॉप कॉलेजेस. 11वी-12वी नंतर तुम्हाला IIT मध्ये जाता येतं, NIT मध्ये जाता येतं आणि IITs पण आहेत, तिथंही जाता येतं. आणि महाराष्ट्रामधली टॉप गव्हर्नमेंट कॉलेज, एक्झाम्पल COEP, VJTI, वालचंद, आणखीन गव्हर्नमेंट कॉलेजेस जी काय आहेत तिथं जाता येतं. हे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस अलाउ करतात. हा, 2025 म्हणजे ह्या वर्षी एक IITनी रूल आणला की डिप्लोमाचे पण विद्यार्थी IIT मध्ये जाऊ शकतात, पण ते डायरेक्ट सेकंड इयरला येणार नाही, ते फर्स्ट इयरला येणार. आणि पण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी एक अट ठेवली की ते JEE क्वालिफाय करून JEE मध्ये मार्क्स पाडून यायला पाहिजे. मग ते जवळपास अशक्यच आहे, त्याच्यावर डिटेलमध्ये बोलू. त्यामुळे मी ते ह्या वर्षी नियम आलाय, मागच्या वर्षीपर्यंत नव्हता. 2025 ब्रोशर आहे ना त्याच्यामध्ये हे होतं, पण ते सोडून देतो मी, तो विचार नाही करत आहे, कारण ऑलमोस्ट इम्पॉसिबल म्हणण्यापेक्षा जवळपास इम्पॉसिबलच आहे ते. हा, मुलं इच्छा आणली तर ते करू शकतात, काय प्रॉब्लेम आहे. हा नवीन नियम आहे, तो नवीन नियम मी शेवटी बोलतोय. ठीक आहे. मग काय, 11वी-12वी सायन्स नंतर इथं तुम्ही इझिली जाऊ शकताय. डिप्लोमा नंतर जवळपास महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजांना जाऊ शकतोय आपण. मग हे IIT, NIT, IIITs ह्या गेल्या डिप्लोमाच्या मुलांमधून. मग नवीन नियमाचं काय ते नंतर बघू ना. ठीक आहे. हा सगळ्यात मोठा मला ड्रॉबॅक वाटतोय डिप्लोमा करण्याचा, तोटा वाटतोय. कारण जर आपला विद्यार्थी खूप हुशार असेल आणि अभ्यास करणारा असेल
तर त्या मुलाच्या हातातून चांगली कॉलेजेस भारतातली गेली. आता काही पालक म्हणणार कोण IIT आणि NIT चाललाय हो, कोण IIITs मध्ये चाललाय. जर टोटल इंटेक मोजला तर जवळपास 45,000 सीट आहेत. 24,000, 16, 17, 18,000, 16 ते 17 मध्ये IIT, 22 ते 24,000 NIT, IIITs आणि ज्या JEE वर देतात त्या जवळपास 40 ते 45,000. मी 45 पकडतोय, 45 पेक्षा थोड्या जास्ती होत आहेत पण पकडा. 45,000 मध्ये जर तुमचा विद्यार्थी बसत नाही, मुलगा मुलगी बसत नाही, तर मग काय म्हणणार आहे तुम्ही? आता तुम्ही म्हणा कुठं बसतात, आमच्या गल्लीतनं गावातनं कुठं कोण गेला. अहो त्या 45,000 साठी प्रयत्न तरी करायला पाहिजेत. पण ह्या ऑलरेडी सीट हातातनं गेल्या जर तुम्ही डिप्लोमाला चाललाय तर. ठीक आहे, मग ब्रिलियंट मुलं आहेत, प्रयत्न करायला पाहिजे. हे आहे, हा हातातनं गेला. हा तुम्ही म्हणताय की आम्हाला काय जायचं नाही, महाराष्ट्रातली टॉप गव्हर्नमेंट कॉलेज ठेवले तिथं जायची इच्छा आहे, मग ते डिप्लोमा नंतर जाऊ. ठीक आहे तुमची इच्छा, पण मी हा एक तोटा मानतोय डिप्लोमाचा की ही चांगली कॉलेजेस हातातनं गेली भारतातली. नंतर एक्झाम साठी पण जरासं माझं तोट्याचा डिप्लोमा साईडच येते. काय येते ते पाहतोय. बोर्ड एक्झाम एक आहे. आता तुम्ही म्हणणार 12वीची बोर्ड एक्झाम, 11वीच्या किंवा 6माही त्या युनिट टेस्ट, त्याला कुठं व्हॅल्यू आहे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडे. फक्त 12वीचा बोर्ड. महाराष्ट्रात जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही PCM किंवा अजून एक व्होकेशनल सब्जेक्ट असतो तो सोडा, एक साध्या भाषेत समजावून म्हणून ह्या 3 विषयांना 45% पाहिजेत. आणि जर तुम्ही कास्ट मध्ये असाल किंवा तुमचं उत्पन्न 8 लाखांच्या खाली आहे तर 40% पाहिजेत. तर तुम्ही महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. आणि IIT मध्ये NIT मध्ये जायचं असेल तर 75% बोर्डला पाहिजे. हा एक नियम आहे, त्यात काय वादच नाही. किंवा टॉप 20% इन अ स्टेट. आता ते काय असतं टॉप 20% ते सोडूया, पण हा एक क्रायटेरिया बघा. आणि महाराष्ट्रातल्या कॉलेजला जायचं तर इतके पर्सेंट, हे 3च विषयांमध्ये पाहिजे. तर म्हणजे फक्त 12वीच्या बोर्डला ते कुणाला पण ह्यातले 30 मार्क तर कॉलेजेस द्यायला लागले. फिजिक्सला 30 मार्क इंटरनल आहे, केमिस्ट्रीला आहे, मॅथ्सला 20 आहे. हेच द्याल, उरलेले काय 10-15 मार्क पाडायला काय हरकत आहे. हा ते पण पडत नसतील तर मग इंजिनियर कशा पद्धतीचे होणार आहे, हा पण विचार नंतर आहेच ना हो. त्यामुळं हे क्रायटेरिया क्वालिफाय करतोय. तुम्ही म्हणा JEE CET टफ जाते, ते काय असतं ते पुढे बघूया आपण की बाबा कितपत टफ जाते आणि काय. इथं 6 सेमिस्टर आहेत, 6 वेळा अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही काय म्हणणार, इथं मी फक्त लास्ट इयरला अभ्यास करून मार्क पाडतो, कारण ऍडमिशन डिप्लोमावरून इंजिनिअरिंग साठी फक्त काय लागतात थर्ड इयरचे मार्क्स. ठीक आहे, शेवटच्या वर्षी अभ्यास करून तुम्ही ऍव्हरेज काढा, डिपेंड त्यावर आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय. सो इथं 6 सेमिस्टर आहेत, प्रत्येक सेमिस्टर क्लिअर करायचे आहे. आधी मध्ये फर्स्ट इयरला वगैरे फेल होऊ शकतात, इकडे 11वी फेल होणं काय पॉसिबलच नाही आहे. 12वीला मुलं जातातच. JEE एक एंट्रन्स एक्झाम आहे, टफ एक्झाम असते ऑब्व्हियसली आहे. CET कंपॅरेटिव्हली सोपी असते, पण तिथं मग थोडेसे मार्क्स लागतील. ही एंट्रन्स एक्झाम सगळा सिलेबस घेऊन मे एप्रिल महिन्यामध्ये होते. JEE 2 वेळा होईल, एकदा जानेवारीत होईल आणि एकदा एप्रिलमध्ये होईल. त्या दोन्हीमधनं क्वालिफाय करणारी 2.5 लाख मुलं ही पुढे जातात JEE ऍडव्हान्स IITच्या ऍडमिशनसाठी. ओके, मग ही परीक्षेचा पॅटर्न. दुसरा, सीट्स किती असतात. हा एक आणि एक मोठा तोटा डिप्लोमाचा. जसा हा तोटा होता इथं की बाबा टॉप कॉलेजला जाता येत नव्हतं डिप्लोमा नंतर, तसंच हा तोटा आहे. हा तोटा असल्यामुळे ना मला खूप डिप्लोमाकडे जाऊ वाटत नाहीये. फायदे पण आहेत ते बोलू आपण, की का जाऊ वाटत नाही माहितीये का. 11वी-12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंगच्या सगळ्या सीट असतात. म्हणजे काय, एक्झाम्पल घेतो मी, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP जे नावानं आहे. समजा कम्प्युटर इंजिनिअरिंगला तिथं 60 जागा आहेत. ठीक आहे, ह्या 60 जागा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आहेत. जर तुम्ही डिप्लोमा करून गेला तर डिप्लोमाला फक्त सँक्शन इनटेक म्हणजे काय, जेवढा इनटेक त्यांना मान्यता आहे त्या इनटेकच्या 10%च, म्हणजे किती, 6 जागा. इथं लिहिले बघा, जर ऑल सीट 60 जागा असतील तर डिप्लोमाच्या मुलांना 6. त्यात आणि मग परत रिझर्वेशन वगैरे आलं. मग फर्स्ट इयरच्या मुलांना 60 जागा आहेत, डिप्लोमाच्या मुलांना 6 जागा आहेत. ह्या जागा खूप कमी आहेत असं वाटत नाही का. मग आता इथं काही लोक जुने असतात ना, जुन्या काळात एक 7-8 वर्षांपूर्वी शिकलेत किंवा अजून त्याच्या शिकलेत, तिथं काय होतं डायरेक्ट सेकंड इयरची एक डिव्हिजन वेगळी असायची. म्हणजे फक्त डिप्लोमाच्या मुलांसाठी 60 जागा असणार एक वर्ग वेगळा होता. तो बंद झाला आता नियम, तो नाही आहे. तो बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झाला. अजून काही लोकांना वाटतं की तो अजून चालू आहे, नाही आहे. डिप्लोमाला फक्त सँक्शन इनटेकच्या 10% जागा, म्हणजे 60 इनटेक सँक्शन असेल तर 6, 100 असतील तर 10. ठीक आहे, हा लय मोठा तोटा आहे. त्यामुळे मी सहसा टाळतो की बाबा माझ्या घरी तरी म्हणजे ओळखीतल्यांना सांगायचं जाऊ नका, कारण हा त्रास देणार आहे पुढे जाऊन.
का देणार आहे आपण इथं विथ प्रूफ सहित बघूया. आता इथे बघा, थोडस झूम करतो. बरोबर, हे कॉलेज कोणतं? वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, गव्हर्नमेंट कॉलेज, 1947 चं कॉलेज आहे. इथे इंटेक किती आहे बघा, सँक्शन इंटेक 90 सीट्स आहेत, 90 जागा आहेत. हे कुणाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला. मग त्यात परत हे कास्ट वाईज आहे. मग ओपनला 21, जनरल मध्ये त्यात लेडीजचं रिझर्वेशन 9, मग एसटी कास्ट असेल तर जनरल साठी 4, लेडीज साठी 2, हे सगळं रिझर्वेशन वगैरे. ह्या जागा झाल्या 90 जागा फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगच्या मुलांना. आणि त्याच वेळी डिप्लोमाच्या मुलांना, आता तेच आहे, तीच ब्रँच आहे बघा, बघायचं आहे ना, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर इथं आहे. हे डायरेक्ट सेकंड इयरचं ठेवलंय आपण. हे डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन, तीच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. किती जागा? 9 जागा आहेत. म्हणजे फर्स्ट इयरला 90 होत्या, इथं 9 जागा आहेत. मग इथं बघा, आता हे जर कास्ट केलं ना, ओपनच्या जनरलला 3 सीटा, लेडीजला 1. एससी मध्ये जनरलला 1 आहे, लेडीजला रिझर्वेशनच नाही. एसटी मध्ये जनरलला सीट नाही, लेडीजची रिझर्व आहे. विजय मध्ये ना जनरलला आहे ना लेडीजला आहे. म्हणजे सीट नाहीत का? 9 जागांची वाटणी करायचं आहे हो सगळ्यांमध्ये. तुम्ही म्हणा आम्हाला चालते, आम्हाला एकच जागा पाहिजे, ठीक आहे, करा प्रयत्न, तुमची इच्छा. हा ड्रॉबॅक आहे खूप मोठा. त्यामुळे मी तर बाबा टाळतो की बाबा हा मोठा त्रास आहे. त्यामुळं सीटची अडचण आली, टॉप कॉलेजेस गेली, हे सगळे तोटे डिप्लोमाचे चाललेत. आता मी म्हणतो नुसतं डिप्लोमाच्या विरोधातच चालायचं, येणार आहेत ना त्याच्या पण चांगल्या जागा, म्हणजे चांगले पॉइंट्स. ऍडमिशन 11वी 12वी सायन्स केल्यानंतर इझिली ऍडमिशन मिळते फर्स्ट इयरला. डिप्लोमा नंतर अवघड होते. आता कारणच ते आहे का, फर्स्ट इयरच्या जागा खूप आहेत आणि डायरेक्ट सेकंड इयर साठी जागा कमी आहेत. मग जागा जास्त ऍडमिशन सोपं पडणार. जागा कमी येतात, मारामारीच असते तिथं. ते विथ कट ऑफ आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहूया. आता हे काय, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, कराड गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तिथले कट ऑफ दाखवतो मी. ही कुठली ब्रँच आहे? मेकॅनिकल. काय खूप मोठी ब्रँच, टॉप ब्रँच असं नाही, आणि कॉलेज पण मी टॉप पकडलंय असं पण काय नाहीये. हे एक ठीकठाक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ते पकडलं मेकॅनिकल. ओपनचा कट ऑफ किती लागलाय बघा, 94 पॉइंट. हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं. हे 11वी 12वी सायन्स केल्यानंतरचे कट ऑफ आहेत. ठीक आहे, 11वी 12वी सायन्स केलंय ना त्याच्यानंतरचे तुमचे ते कट ऑफ किती आहे? 94.11. आता तुम्ही म्हणा हे टक्के आहेत, एवढं टक्के कोण पाडणार? हे टक्के नाही आहेत, हे पर्सेंटाईल आहेत. पर्सेंटाईल म्हणजे काय असतात सांगतो पुढे मी. जो पहिला येतोय ना त्याला 100 असतात त्यांच्या शिफ्ट मध्ये, म्हणजे 94.11 पर्सेंटाईल कट ऑफ. मग मेकॅनिकलला फर्स्ट इयरला हा कट ऑफ ओपनचा घेतलाय. ओपन म्हणजे काय, ज्यांच्याकडे 8 लाखांच्या वर उत्पन्न आहे ती. हे कास्टचे कट ऑफ अजून कमी येतात. तुम्ही म्हणा एसटी काय आहे, 16 पर्सेंटाईल काय दिसा लागले म्हणणार आहे. हे 16 पर्सेंटाईल ना, जाऊन डबा वगैरे उघडलाय ना, सीईटीच्या पेपरला डबा उघडलाय, झोपलाय, उठलाय, आलाय, काय पण करून, अभ्यास नव्हता, काय पण टिक केलंय, त्याला पण तिथे ऍडमिशन मिळालं असतं. हे गव्हर्नमेंटचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज. का सांगतो, कारण एसटीला ना मुलंच मिळाली नसतील, आलीच नाही. तेच डिप्लोमा केल्यानंतर कुठलं कॉलेज, तेच आहे बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हा खालचा कट ऑफ डिप्लोमाचा आहे. ह्या सगळ्या पीडीएफ नेटवर अवेलेबल आहेत, काढून बघा. मी तिथनं स्क्रीनशॉट मारलेत, उगाच मी माझं काहीतरी मनाचं सांगत नाही आहे. मग तिथले स्क्रीनशॉट मारले, तुम्ही स्वतः जाऊन चेक करा. ओपनचा कट ऑफ किती आहे? 90.70. हे टक्के आहेत ना, मात्र ही टक्के आहेत. काही लोकांना असं कन्फ्युजन वाटेल, हे 94% आहेत आणि 90 आहेत. नाही आहे, हे पर्सेंटाईल आहेत आणि ही टक्केवारी आहे. म्हणजे लास्ट इयरला डिप्लोमाला ज्याला 90.70% पडले त्याला इथं ऍडमिशनचा कट ऑफ आहे. आणि हे पडणं इझी नाही आहे. 90, 94, 95. मी हे काय लय मोठं कॉलेज नाही, सीओईपी, विजेड्या, वालचंद घ्या, ते कट ऑफ तर अजून ढगात गेल्यासारखे गेल्यात, एकदम रॉकेटच आहेत. 94, 95, 96 पर्यंत पण पोहोचतात. एवढे पर्सेंटेज पाडणं सोपं नाही आहे, क्लिअर सांगतो मी. लास्ट इयर डिप्लोमाला मग हे 90 आहेत. ठीक आहे, आणि हे पर्सेंटाईल आहेत. पर्सेंटाईल म्हणजे काय हे पुढे दाखवतोय. हे काय लय मोठे मार्क्स नाही आहेत. आणखीन एक कॉलेज काय, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं एक कॉलेज पकडलं मी. गव्हर्नमेंट म्हणजे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. त्यांची कुठलं डिपार्टमेंट घेतलं मी, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यांचा कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ लागला 81.04 पर्सेंटाईल. हे फर्स्ट इयर. पहिलं जे दिलंय ते मी डायरेक्ट फर्स्ट इयरचा आहे, म्हणजे 11वी 12वी सायन्स नंतर. खालचा दिलाय तो डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ लागतोय. ठीक आहे, मग फर्स्ट इयरला ऍडमिशनला 81 लागलेत. इथं बघा डिप्लोमा करून 89%.
अबे हे लय अवघड आहेत. कराड गव्हर्नमेंटला जायला 90 लागत होते. ज्या कॉलेजला 81% फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला लागलेत त्याच कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयरला जायला 89 म्हणणार हे आम्हाला काय कळना बाबा, हे टक्के तरी कळत असतील. ठीक आहे, आता हे पर्सेंटाईल म्हणजे काय, किती मार्क सीईटी ला पाडायला लागतात हे सांगतो मी. पुढचा आहे आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आलोय बघा मी इथं. ठीक आहे, हा चार्ट, कारण का पर्सेंटाईल कळायला पाहिजे म्हणून. हा 2023 मार्क्स आहेत, हे 2024 मार्क्स आहेत, दोन्ही इयरचे टाकले मी इथं. हे पर्सेंटाईल मार्क्स आहेत म्हणजे 99.9 पर्सेंटाईल किती मार्क्स ना पडले 2023 मध्ये. ज्या विद्यार्थ्याला सीईटीचा पेपर पीसीएमचा 200 मार्कांचा असतो, ज्या विद्यार्थ्याला सीईटीला 200 पैकी 155 ते 160 पडले, 155 to 160, म्हणजे 2023 पेपर जराशे टफ होते कंपॅरेटिव्ह 24, म्हणजे 155 ते 160 ज्याला पडले तो 99.9 ला आला. मग आपला कट ऑफ किती होता इथं बघा, कराड गव्हर्नमेंटचा 94 ना, आणि युनिव्हर्सिटीचा काय होता 11वी-12वी नंतरचा कट ऑफ 81%. 81% 24 ला किती आहेत बघा, 81 म्हणजे इथं कुठेतरी आलोय मी 24, सॉरी इथे नाही, हे मार्क्स आहेत. 81 इथं कुठेतरी असेल ह्याच्या रेंज. हे 85% आहेत बघा. 85% कधी मिळतात 2024 ला, ज्या विद्यार्थ्याला 77 to 80 म्हणजे 200 पैकी 77 ते 82 मार्क्स ज्याला पडले त्याला 85% आलेत. म्हणजे 200 पैकी मी म्हणतो 80, चला 80 पडले ठीक आहे, 200 पैकी 80 ज्याला पडलेत त्याला तिथं ऍडमिशन झालं ना. 80 म्हणजे किती, 40% काढायला. 40% पडल्यानंतर इथं ऍडमिशन होत होतं कम्प्युटर सायन्सला शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ब्रँचला. पण 81% म्हणजे मार्क दाखवले मी इथं. तुम्हाला किती पाहिजेत 77 to 82 म्हणजे 80 म्हणजे 40%. पण त्याच तिथं जायला प्रॉब्लेम काय आला, 89% पाहिजे डिप्लोमाला. हे कॉमन आहे. आता तुम्हाला मग अशी 16% दाखवलं का 16, आता 16% कुठं 48 to 52 म्हणजे काय 50च्या आसपास मार्क पडले तर 55% आहेत. म्हणजे ह्या विद्यार्थ्याला 50 नाही 16 कुठेतरी होतं ना मग अशी. एक मिनिट, ओके इथे आहे बघा, कराड गव्हर्नमेंटला नुसतं जाऊन पेपरला जरी बसलं तरी त्याला पडले 50 मार्क. आता तुम्ही म्हणा 50 पण पाडायला कष्ट लागतं, नाही लागत. कारण का 200 मार्कांचा पेपर आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. डोळं झाकला सगळ्याला बी 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 ठोकला तरी 50 मार्क पडणार. म्हणजे तुम्हाला मिनिमम पर्सेंटाईल किती पडतील इथं 55 to 50% कोणाला पडतील. म्हणजे म्हणणार काय ते मार्क्स त्याच्यावर काही पण ठोकला तरी 50-60 सीईटीला पडतातच, कारण निगेटिव्ह नाहीच आहे ना. त्यामुळे आता तुम्ही 99 म्हणजे तुम्ही वालचंदला वगैरे टॉप कॉलेजला पोहोचलाय. 99% पाडायला किती पाहिजेत 140, किती पैकी 200 पैकी. मग 200 पैकी 140 पाडणं सोपं काय, डिप्लोमाला 94-95% पाडणं सोपं. तुम्ही विचार करा, काहीच नाही पडले 100 तरी पाडशीलच की. 100 म्हणजे किती 95% म्हणजे तुम्ही कराड गव्हर्नमेंटच्या पुढे गेला. आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या पुढे झाला, त्या गव्हर्नमेंट कॉलेजला जायला तुम्हाला अबाव 90% पाहिजे. म्हणजे ज्या कट ऑफ फर्स्ट इयरच्या दाखवला जातात त्या पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल हे आहे. इतके मार्क्स पडले तर इतके पर्सेंटाईल आलेत मुलांचे. हे 23चे आहेत, हे 24चे आहेत. त्यामुळं फर्स्ट इयरला इझिली ऍडमिशन होते, कारण तिथे कमी मार्क्सला चांगले पर्सेंटाईल येतात. पुढे एक प्रायव्हेट कॉलेज दाखवतो तुम्हाला. आता ती दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस होती. एक प्रायव्हेट कॉलेजची मेकॅनिकल ब्रँच आहे, 61% पाहिजे. फर्स्ट राऊंड ओपनचा कट ऑफ 61% कट ऑफ लागला तिथं, म्हणजे किती पाहिजेत 61 मार्क कुठे आहेत बघा इथंच कुठतरी आहेत. म्हणजे 60 मार्क्स म्हणजे ते कुणाला पण ऍडमिशन मिळणार त्या कॉलेजला, प्रायव्हेटला कुणाला पण मिळणार, कारण कट ऑफ 61 लागलाय. हे बघा 60 मार्क्स पडतील तर त्या 60 क्रायटेरिया 65च्या अराउंड आहे, म्हणजे ते कुणाला पण मिळतात. त्याच प्रायव्हेट कॉलेजला डिप्लोमा थ्रू जायला ना किती पाहिजेत बघा 73%. म्हणजे तुम्ही म्हणा 73% काय लय आहेत का, ते तरी पाडायलाच लागले की. इथं सीईटी थ्रू त्याच कॉलेजला जायला नुसतं सीईटीच्या पेपरला जाऊन बसायचं आहे, बसला तरी ते कॉलेज मिळालं. त्या कॉलेजला जायला 73 लागलेत. आणि सगळ्यात मेन इश्यू काय माहिती का ह्या कॉलेजचा आयडिया, हे पहिल्या राऊंडचा फर्स्टचा कट ऑफ आहे, पुढचे कट ऑफच आलेले नाहीत. आता बघा 27 जागा लेडीजच्या तर भरलेल्याच नाहीत त्या कॉलेजला, मुली आल्याच नाहीत. नको आहे म्हणतात असलं कॉलेज. हे प्रायव्हेट एक कॉलेज आहे, त्याच कॉलेजला डिप्लोमाला 73, इकडे बऱ्यापैकी भरलेत. पुढं घोळ सांगतो, तेच कॉलेज घेतलं
आणि मी डायरेक्ट सेकंड इयरला बघितल्या तर तिथं वॅकंट सीट बघा 50. म्हणजे त्या प्रायव्हेट कॉलेजला पहिल्या राऊंडला 50 जागा, म्हणजे 60 मधल्या फक्त 10 मुलांनी ऍडमिशन घेतलं फर्स्ट इयरला. द्या हे जे कट ऑफ दाखवलेत ना, हे कारण इथे हे पहिल्या राऊंडचे कट ऑफ आहेत, नंतर मुलं इथं गेलीच नाहीत. ह्या मुलांनी कुठेतरी दुसरीकडे वर ऍडमिशन घेतले, मुली तर आल्याच नव्हत्या. तुम्ही म्हणाल मेकॅनिकलला मुली कशा येतील? एक जस्ट एक्झाम्पल द्यायला लागलोय की का मेकॅनिकलला नाही मुलं तरी यायला पाहिजे की हे कट ऑफ लागलेत. ह्यांनी पण कॉलेज सोडलं ते, कारण का सेकंड राऊंड थर्ड राऊंडला त्यांना दुसरं मिळालं, म्हणून त्या कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयर साठी ह्या 50 जागा शिल्लक राहिल्या. मग तुम्ही म्हणा मग चांगलं आहे की ह्या 50 जागा कुठे मिळतील पुढच्या डायरेक्ट सेकंड इयरच्या डिप्लोमाच्या मुलांना. अहो ज्या कॉलेजला फर्स्ट इयरची मुलं जाईना झाल्यात तिथं तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊन सेकंड इयरला करणार काय हो? म्हणजे ते कॉलेज किती बकवास लेवलचा विचार करा. तिथं तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे, तुमची इच्छा आहे, हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्यामुळे अशा कॉलेजला कोणीच जाऊ नये की जिथं फर्स्ट इयरला भरत नाही. पण पर्याय नसतो मुलांच्याकडे, का जागा कमी आहेत. हा आता तुम्ही म्हणा बाबा सगळं डिप्लोमाचं वाईटच सांगितलंयस, चांगलं काहीतरी सांग की. हा या 11वी 12वी नंतर जॉब मिळणं अवघड आहे. 11वी 12वी नंतर जॉब कोण देणार? बरं काय देतील? किरकोळ काहीतरी ऑफिसचं काम. त्यामुळं 11वी 12वी नंतर जॉब मिळणं अवघड आहे, चान्स आहे. आणि मी म्हणतो करू पण नाही, काय उपयोग होणार नाही किरकोळ. डिप्लोमा नंतर जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत 11वी 12वी नंतर. ऑब्व्हियसली 11वी 12वीच्या कंपॅरेटिव्हली डिप्लोमा नंतर जॉब मिळू शकते, पण खूप जास्ती पगाराची अपेक्षा ठेवू नये. कारण तुम्ही डिप्लोमा आहे, डिप्लोमाच्या लेवलनच पगार मिळेल, पण 11वी 12वीला तो मिळत नाही. ज्याला लगेच नोकरी पाहिजे पकडायचा डिप्लोमा जायचं. ठीक आहे की अशी काही मुलं असतात आमच्याकडं, मी सांगतो की बाबा डिप्लोमा कर का, की सर आपल्याला काही शिक्षण झेपणार नाहीये, मी डिप्लोमा अशा कुठल्या तरी कॉलेजमध्ये सांगा की जिथं पास करून टाकतात. हा एक काय होतात कॉप्या होत्यात जरा काहीतरी पेपरला सांगतात, असं कॉलेजेस आहेत बरे ढीगभर आहेत महाराष्ट्रात. मग मी म्हणतो बाबा तुला शिकायची इच्छा नाही ना, ठीक आहे डिप्लोमा करायचा, जा त्या कॉलेजला घे जा ऍडमिशन. काय किरकोळ फी असते, आज काय फुकट पण ऍडमिशन द्यायला लागलं, डिप्लोमाला कोण जात नाही, त्यामुळे ती करतात आणि ठीकठाक होतात. हा टेक्निकल नॉलेज जर चांगलं घेतलं डिप्लोमामध्ये, खूप चांगल्या पद्धतीने टेक्निकल, म्हणजे त्याला पुस्तक झेपत नाहीत, पण काय ना काय तर खोलत असते, काय ना काय तर रिसर्च करत असते नेहमीच, त्या मुलाचं पुढे जाऊन चांगलं होतं. मग ती पुढे मुलं जाऊन एक्सटर्नल डिग्री वगैरे करतात, का डिग्री झाल्याशिवाय चांगल्या पोस्ट मिळत नाहीत, मग ती बाहेर एक्सटर्नल वगैरे करून आज चांगल्या पोस्टला पण जात आहेत मुलं. ओके, टेक्निकल नॉलेज झिरो. टेक्निकल काय येणार आहे? 11वी 12वीला गेलं काय घंटा काहीच नाही येत. आता आम्ही म्हणतो ना 11वी 12वी काय ते नुसतं रट्टाच, काय त्यांना एंट्रन्सच मागं लावलं, एंट्रन्सच पाठ करायला लावलं, त्यांना उठवलं तरी मी फॉर्म्युला सांगतात, का टार्गेट एंट्रन्स एक्झाम आहेत सीईटी JEE वगैरे. मग त्या मुलांना तेच करायचं आणि तिथून पुढे जायचं, त्यामुळे त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नसतं. डिप्लोमाच्या मुलांच्याकडे टेक्निकल नॉलेज असतं. हा पण आज ही परिस्थिती पण ना बिघडायला लागली. डिप्लोमाची मुलं किंवा कॉलेजेस पण आज तसे आलेत, काही एक 15-20 वर्षापूर्वी डिप्लोमाच्या मुलांचा एक लेवल असायची की बाबा हा 11वी 12वी वाल्यापेक्षा त्याला थोडंसं टेक्निकल नॉलेज गोष्टी मिळतात. आज तिथं पण काय गाईड आल्या, नोट्स आल्या, मग ती मुलं पण फक्त पेपर पुरता अभ्यास करायला लागल्यात, काय तर टेक्निकल नॉलेज घे नाही. त्यामुळे जर खरोखर एखाद्या विद्यार्थ्यांना टेक्निकल शिकायचं म्हणलं तर डिप्लोमाला शिकू शकते, पण आज ते मी म्हणतो खूप कमी टक्केवारी राहिलेत अशी मुलं, आणि त्या कॉलेजला शिक्षक पण असे कमी राहिलेत की खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज देतील. ठीक आहे, म्हणजे ज्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे, स्वतः सगळं शिकणार आहे, तर तो मुलाला टेक्निकल नॉलेज आहे. बिझनेस 12वी नंतर काय करणार आहे? बिझनेस 11वी 12वी नंतर कुठं नॉलेज असतं, त्यामुळे बिझनेस नाही करू शकत. डिप्लोमावाली त्यांच्या फील्डमध्ये करून काहीतरी बिझनेस करू शकतात. त्यांच्याकडे स्किल घेतल्यात, समजा इलेक्ट्रिकल केलाय तर तो इलेक्ट्रिशियनचं नॉलेज घेऊन बाबा इलेक्ट्रिशियनची कामं, इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे करू शकतात, करतायत मुलं. हे फायदे आहेत, पण खूप मोठे फायदे आहेत का? नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम येतो. ओके, देन पुढं आणखीन एक, काही लोक काय म्हणतात माहितीये का, आमच्या गल्लीतला किंवा माझा मुलगा मुलगी आमच्या काकांचा आहे ते, तो डिप्लोमा केला त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ह्या कॉलेजला जाऊन मग त्यांना नोकरी मिळाली वगैरे असं असते. मी म्हणत नाही आहे की डिप्लोमा केल्यानंतर होणार नाही आहे, मी काय सांगतोय की मी फायदे आणि तोटे सांगितलेत. मग असं पण आहे ना, ITI केला, ठीक आहे, ITI करून डिप्लोमा केला, ठीक आहे केला, डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलं, ठीक आहे, इंजिनिअरिंग करून एमटेक केलं, ठीक आहे, एमटेक करून PhD केली. करू शकत नाहीत पुढं? करतात की, पण आजपर्यंत केलेलं कोणी बघितलंय का? नाही ना. करू शकतात, पण किती जणांनी केलंय? मी तर कोण बघितलं नाही. ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, एमटेक, PhD ना. मॅक्सिमम PhD ला कोण आहेत? इंजिनिअरिंग, एमटेक, PhD वाले असतात. लय रेअर केस डिप्लोमा, इंजिनिअरिंग, एमटेक, PhD. ITI वाला जाऊ शकतोय का? नाही जाऊ शकतोय, पण जातात का? नाही. मग एखादं एक्झाम्पल बघू नये आपण
1000 मुलांनी जर ते केलं असेल तर त्यातले किती सक्सेस होतात हे बघायचं असतं. मी इथं सांगून एक वैयक्तिक एक्झाम्पल कुणाचं देत नाहीये. असं पण होते न शिकता पण खूप करोडांची संपत्ती कमवली, चांगल्या पद्धतीने कमवली, बिझनेस करून कमवली. मग ह्याचा अर्थ असा आहे का शिकूच नका, बिझनेस मोठा करा? नाही आहे ना. एखादं सक्सेस होतंय पण आपण विचार करते वेळी किंवा आमच्या सारख्यानं समोर सांगते वेळी एक सारासार विचार करणं गरजेचं असतं. हजारो लाखो विद्यार्थ्यांनी जर केलं तर त्याचा प्रोबॅबिलिटी किती आहे पुढे जाऊन त्यातली काय करते. ठीक आहे. म्हणून आता मी परत एक समरी करतोय. डिप्लोमा नंतर हा जे 2 नवीन रूल आहेत सांगतोय. डिप्लोमा नंतर ऍडमिशन मिळणं अवघड आहे कारण सीट कमी आहेत. पुढे डिप्लोमा नंतर तुम्ही मोठ्या कॉलेजांमध्ये IIT वगैरे जाणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, पोहोचतच नाही. हा परत डिप्लोमा नंतर तुम्ही सीट कमी असल्यामुळे बेस्ट कॉलेजमधली बेस्ट ब्रँच पोहोचणं अवघड आहे. ठीक आहे. 11वी-12वीच्या तोट्यांमध्ये काय सांगाल की बाबा तिथं टेक्निकल नॉलेज नाही, लगेच नोकरी मिळणार नाही किंवा बाबा बिझनेस करण्यासाठी थोडंसं रिस्की असतं, हे आहे. पण असं नाही म्हणत आहे की तुम्ही डिप्लोमा करू नये किंवा 11वी-12वी सायन्स करावंच किंवा 11वी-12वी सायन्स करू नये लगेच नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही काही निवडू शकता. पण इथं पॉइंट आहे आता जे नियम बदललेत ते. आता नियम कुठला बदललाय? पहिला 2-3 वर्षापूर्वी नियम बदला, ट्रान्सफर ऑफ ब्रँच आला. आधी कसं होतं, मी डिप्लोमा जर मेकॅनिकल मधनं केलाय तर मी मेकॅनिकललाच ऍडमिशन घ्यायचा असा नियम होता. कम्प्युटर मधनं केलाय तर कम्प्युटर मधनच घ्यायचा. पण आता तो नियम 2-3 वर्षापूर्वी काय बदलला की जर तुम्ही मेकॅनिकल केला असेल आणि तुम्हाला जर कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं असेल, कम्प्युटर सायन्स, तर तुम्ही जाऊ शकताय. जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग केला असेल म्हणजे कम्प्युटरचा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जाऊ शकता. हा एक चांगला बदल आहे. ठीक आहे. तर तुम्ही जाऊ शकताय, बदलू शकताय. आणि हा 2025चा जो नियम काय आहे, जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुम्ही IITत जाऊ शकताय. पण तुम्हाला कुठल्याला ऍडमिशन मिळणार? फर्स्ट इयरला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे एंट्रन्स JEE द्यावी लागणार. आणि हे डिप्लोमाच्या मुलांना झेपणार नाही काही झालं तरी. का? JEEचा सिलेबस तर माहित आहे, तारे जमीन पर आणतोय. तिथं कोण आहे? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. हे 3 विषय ना डिप्लोमाच्या मुलांना झेपणार नाहीत. कारण का? फिजिक्स केमिस्ट्री त्यांनी फर्स्ट इयरच्या आसपास शिकलाय पण तो खूप सोपा होता. मॅथमॅटिक्स पण त्या लेवलचं नव्हतं. मग 3 वर्ष आणि बरं सेकंड थर्ड इयरला तर हे विषयच नाहीत त्या विद्यार्थ्यांना. मग 3 वर्षानंतर किंवा लास्ट इयर किंवा जे असेल ती मुलं ही एंट्रन्स कशी तोडणार? इथं 11वी-12वी वाली 2 वर्ष करून 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 टन्नू येऊन पण बऱ्याच जणांना होत नाही. तिथे ह्या मुलांनी डिप्लोमाच्या हे 3 विषय करायचे कसे? मग ते परत प्रिपरेशन करा आणि ते नाहीत कारण त्यांचे विषय वेगळे आहेत. डिप्लोमाची मुलं ऑलरेडी लास्ट इयरचं प्रिपरेशन त्यांच्या लास्ट इयरची ऍव्हरेज वाढवायसाठी त्यांचे टेक्निकल सब्जेक्ट करणार आहेत. ह्याचं कसं करणार? त्यामुळे ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. हा तुम्ही म्हणताय एखादा करू शकतोय मी पण ते करावं अशी अपेक्षा ठेवतो आणि त्या मुलगा कोण किंवा मुलगी आहे शोधावं लागेल एक जर पुढच्या काळात कोणतरी झाला. पण जवळपास शक्य आहे. करायचं झालं तर काय पंतप्रधान पण होऊ शकता ना तुम्ही व्हायचं असेल तर. काही म्हणू शकतोय पण रेअर चान्स आहे. रेअर म्हणजे आणखीन खूप डिफिकल्ट जाईल कारण हे सब्जेक्ट नाही आहेत. त्यातल्या त्यात हे बाप क्वेश्चन आणतात JEE वाले. पेपर हार्ड येतो. मग ते डिप्लोमा वाली मुलं नाही काढणार आहेत तो पेपर. प्लस ते पण सेल्फ प्रिपरेशन विदाउट कोचिंग. मग ते डिप्लोमा नंतर गॅप घेऊन प्रिपरेशन करून वगैरे करतील तर ती वेगळी गोष्ट आहे. आणखीन डिप्लोमा लास्ट इयरला ज्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडतात त्यांना ज्यावेळी मी भेटलो ते म्हणतात की सर चूक झाली की आम्ही केलं का? COEP मध्ये काही मुलं गेलीत त्यांचे मार्क्स 95-96% होते. त्यांना भेटल्यानंतर ते काय म्हणाले की जर आम्हाला आधी माहित असतं तर आम्ही 11-12चा ऑप्शन चूज केला असता कारण ती मुलं खूप हुशार आहेत. एवढे मार्क्स मग ती मुलं ना IITत पोहोचली असती. IIT, NIT किंवा काहीतरी आणखीन चांगलं कॉलेजेस. का? मार्क्स एवढे पाडण्याची त्यांनी खरोखर पाडले लास्ट इयरला डिप्लोमाला. म्हणजे ते खूप टॅलेंटेड मुलं आहेत. मग त्यांना एक्झॅक्ट गायडन्स असतं तर त्यांनी एंट्रन्सला स्कोर करून पोहोचलीच असती ना. त्यांच्या हातनं ती सुटलं. त्यांना म्हणजे ती एक खंत आहे. आज पण ती महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजला आहे. पण ती महाराष्ट्रातल्या डिप्लोमातनं जाणारी टॉपर्स होती. ती चांगल्या बेस्ट त्याच्यापेक्षा कॉलेजला जाऊ शकत होती. त्यांची खंत आहे. आज ते वाईट काहींना वाईट वाटते काही खुश आहे ठीक आहे म्हणतात. पण चांगली मुलांना तो ऑप्शन मिळाला नाही. ठीक आहे. देन तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. लगेच पाहिजे असेल जॉब लगेच मिळतो. टेक्निकल नॉलेज थोडंफार पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास डिप्लोमा करावा. ऍडमिशन इझी पाहिजे असेल इंजिनिअरिंगला वगैरे थोडाफार कमी अभ्यास झाला तरी पाहिजे असेल तर 11वी-12वी सायन्स करावं.
तरी पण तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करू शकताय आणि ह्यामध्ये ज्या कमेंट करायच्या त्या करा. त्याला जे योग्य कमेंट असतील त्याला मी रिप्लाय देतोय. फालतू टाइमपास असतोय, परत एक 15-20 वर्षापूर्वीचा नियम सांगत असतील तर त्यांच्याशी काय बोलणार. ठीक आहे, चला, थँक्यू.